नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 8व्या तासाला प्रकरण नंबर 3 यातल्या 2 मुद्द्यांचा अभ्यास केला आहे. प्रकरणाचं नाव आहे भारत आणि युरोपीय वसाहतवाद. म्हणजे भारतामध्ये युरोपियन देशांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या, त्या कशा प्रकारे स्थापन केल्या किंवा त्यात त्यांना कोणत्या अडचणी आल्या, तर या संबंधीचा वृत्तांत आपण पाठीमागे पाहिला 2 प्रकरणात 2 मुद्द्यामध्ये. तर हे पाहत असताना त्या युरोपीय देशापैकी पोर्तुगीज, ब्रिटिश, डच आणि फ्रेंच या 4 युरोपीय देशांनी भारतामध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. यातील पोर्तुगीज यांनी सर्वात प्रथम भारतात आगमन केलं आणि त्यांनी 1498 पासून हळूहळू भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर, पूर्व किनाऱ्यावर, भारताच्या अंतर्गत भागात तेथील राजांच्याकडून परवानगी मिळवून काही ठिकाणी बळाचा वापर करून आपल्या वखारी स्थापन केल्या आणि समुद्रावर आपलं राज्य निर्माण केलं. भारतीय सत्ताधीशांनी किंवा सत्ताधीशांपैकी फक्त शिवाजी महाराज सोडले, तर इतर कोणत्याही सत्तेला या युरोपियन लोकांचा मूळ हेतू हा लक्षात आला नाही. अशा प्रकारे पोर्तुगीजांनी भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर आपल्या वसाहती निर्माण केल्या. त्यानंतर 1600 साली 31 डिसेंबर 1600 साली आपण बघितलं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापना केली आणि भारतात व्यापार करण्याकरता तिथल्या राणीनं या कंपनीला परवानगी दिली, तसेच काही अधिकार दिले. आणि त्यामुळं या ब्रिटिशांनी सुद्धा भारतातील मद्रास, त्यानंतर मुंबई, कलकत्ता या ठिकाणी आपल्या वसाहती निर्माण केल्या आणि व्यापार सुरू केला. तर यांचा आपण सविस्तर वृत्तांत पाठीमागे पाहिला आहे. तर आज आपण की उर्वरित 2 देश आहेत त्यांची माहिती पाहिजे आहे. तर यामध्ये की सुरुवातीला डच आणि त्यानंतर फ्रेंचांची माहिती पाहिजे. तर हे डच की इंग्रजांच्या नंतर भारतात आले. कारण इंग्रज आले 31 डिसेंबर 1600 साली या दिवशी म्हणा, आणि त्यानंतर डच हे 1602 ला इथं भारतात आले. भारतात येण्यापूर्वी या डच मधील अनेक व्यापारी कंपन्यांनी एकत्र येऊन एक व्यापारी कंपनी स्थापन केली. त्याला म्हटलंय की युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी. आणि या सगळ्या कंपन्यांनी किंवा सगळ्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन ही कंपनी स्थापन केली. आणि या कंपनीला डच मधील सरकारने की पूर्वेकडील राज्यात जाऊन व्यापार करण्याची परवानगी दिली. आणि हे परवानगी देत असताना या सरकारनं या कंपनीला व्यापाराबरोबरच या वसाहतींच्या करता नोकर नेमणे, त्यानंतर संरक्षणाकरता कायदे निर्माण करणे, त्यानंतर आपल्या वसाहतींच्या संरक्षणासाठी सैन्य निर्माण करणे किंवा वसाहतीचा विस्तार करत असताना तर इथल्या सत्तेशी युद्ध करणे, तह करणे, त्याचबरोबर इतर जे काही युरोपियन
सत्ता असतील त्यांच्याशी युद्ध करणे, तह करणे हे सगळे अधिकार या डच सरकारनं या युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला दिले. त्यानुसार ही कंपनी इथं भारतात आली आणि भारतात आल्यानंतर त्यांनी भारताच्या विविध भागावर आपल्या वसाहती स्थापन केल्या. साधारणपणे 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत या डचांनी की दक्षिण आफ्रिका पासून चीन, जपान पर्यंत आपल्या अनेक वसाहती निर्माण केल्या. म्हणजे दक्षिण आफ्रिका, येमेन, इराण, इराक, पाकिस्तान, भारत, बांगलादेश, म्यानमार असं करत करत चीनपर्यंत किंवा चीननंतर जपान, त्यापुढे मलेशिया, म्हणजे एवढ्या विस्तीर्ण ठिकाणी या डचांनी आपलं साम्राज्य स्थापन केलं. आणि या साम्राज्य स्थापन करण्याकरता त्यांनी प्रशासकीय व्यवस्था राबण्याकरता विविध गव्हर्नर नेमले आणि या गव्हर्नरांच्या मार्फत या डचांनी आपला व्यापार भारतात सुरू केला. आणि हे करत असतानाच त्यांनी आपल्या या वखारी किंवा वसाहती स्थापन करत असताना आपल्या वखारीच्या संरक्षणाकरता किल्ले बांधले, किल्ल्यामध्ये सैनिक ठेवले आणि आपल्या वसाहतींचं बरोबरच आपल्या विविध वखारींचं संरक्षण करण्याचं हे काम त्यांनी केलं. म्हणजे पोर्तुगीज, इंग्रज यानंतर डच भारतात आले, तर डचांनी अनेक प्रकारे वसाहती या दक्षिण आफ्रिकेपासून जपानपर्यंत अनेक वसाहती निर्माण केल्या. आपण इथे फक्त भारताचा विचार करत असताना की भारतामध्ये वेगवेगळ्या भागावर की अगदी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर मच्छलीपट्टण, पेतापुल्ली, पुलिकत, त्यानंतर कारिकाल, चिन्नूर, ठट्टा, आग्रा, आतला भाग, अहमदाबाद, भरोच, खंबायत, सुरत, नागापट्टण या ठिकाणी वखार स्थापन केल्या आणि तिथून त्यांनी आपला व्यापार सुरू केला. हा व्यापार सुरू असताना त्यांनी तिथल्या राजांची काही परवानगी घेतली. म्हणजे उदाहरणार्थ विजयनगर, या विजयनगरच्या शासकीय परवानगीने त्यांनी पुलिकत, नागापट्टम येथे किल्ले बांधले. हे करत असताना त्यांनी तेथील पोर्तुगीज जे होते त्या पोर्तुगीजांचा पराभव केला. कारण आता या की भारतात हे सगळेच लोक आले होते भारतात व्यापार करत असताना, परंतु एकमेकांच्या व्यापाराला अडचण ठरणारे किंवा व्यापारात अडचण ठरणारे ते भारतीय सत्ताधीश असो किंवा युरोपियन असू दे यांच्यासुद्धा संघर्ष झाले. उदाहरणार्थ पोर्तुगीज इंग्रज, पोर्तुगीज डच, इंग्रज फ्रेंच ह्या सगळ्यांचेही संघर्ष झाले. म्हणजे फक्त त्यांनी इथे येऊन भारतीय सत्ताधीशांचे नाही तर हे युरोपियन होते यांच्यासुद्धा संघर्ष निर्माण झाले आणि यातूनच डच पोर्तुगीज यांच्या संघर्ष झाला. आणि या संघर्षात या डचांनी पोर्तुगीजांचा पराभव केला आणि पराभव करून डचांच्या ताब्यातील कन्नूर, कोल्लम, कोची किंवा कोंडुंगलूर अशा प्रकारचे यांच्या वखारी या फ्रेंचांनी ताब्यात घेतल्या. म्हणजे फ्रेंच डचांच्या पेक्षा सुद्धा हळूहळू भारतीय किनारपट्टीच्या भागावर वरचढ ठरायला लागले आणि त्यांनी पोर्तुगीजांचाही पराभव केला. त्यानंतर तिथल्या स्थानिक राजांशी त्यांनी काही तह केले, त्यांना नजराणे दिले आणि आपल्या वसाहती स्थापन करण्याच्या टप्प्याटप्प्यानं वाढ करण्यास सुरुवात केली. हे करत असताना त्यांच्याकडे प्रबळ आरमार होतं. म्हणजे डचांनी हे सगळं आरमारी सामर्थ्य केलं. त्यांच्याकडे काय सामर्थ्य होतं तर ते जरी भारताबरोबरच इतर ठिकाणी जरी वसाहती स्थापन करत होते, परंतु जर संघर्ष निर्माण झाला तर ते अगदी काही कालावधीतच आरमारी जहाजं, 3-4 सैन्य अगदी काही दिवसात सुद्धा कोणत्याही ठिकाणी उभं करू शकत होती. अशा प्रकारे त्यांनी दरा निर्माण केला होता आणि आपलं साम्राज्य वसाहती या भारताच्या किनारपट्टी भागावर यांनी जास्त उभं केलं. तर डचांचा जास्तीत जास्त भारतातल्या आतल्या प्रदेशावर त्यांनी शिरकाव केलेला नाही की भारताच्या किनारपट्टीवर जे काही छोटी मोठी बंदरं होती, बेटं होती, ती आसपासचे काही लहान लहान देश होते छोटे छोटे, त्यांच्यावर यांनी अधिराज्य निर्माण केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी व्यापार केला आणि आपला व्यापार वाढवला. फक्त भारताच्या प्रत्यक्ष आतल्या भूमीवर त्यांनी फारसा व्यापार केला नाहीये. तर अशा प्रकारे
डचांनी भारताच्या सीमावर्ती भागावर आणि आसपासच्या छोट्या मोठ्या देशावर त्यांनी व्यापार सुरू केला. हे करत असताना त्यांनी काही बाबतीत आपला एकाधिकारशाही निर्माण केली. म्हणजे काय केलं तर त्यांनी मिरी, मसाले पदार्थ मिरी, ह्या मिरीच्या मसाल्याबद्दल त्यांनी आपला एकाधिकार मिळवला की सगळं मिरीचा व्यापार खरेदी करणे, विक्री करणे हे त्यांनी सगळं आपल्या ताब्यात, म्हणजे थोडं पेटंट आपल्याकडे घेतलं होतं. म्हणजे अशा प्रकारे डचांनी या मिरीच्या व्यापारात त्यांनी आपली आघाडी घेतली आणि त्यात त्यांनी मोठ्या प्रमाणावर व्यापार केला. तर अशा प्रकारे डचांच्या वसाहती या ठिकाणी निर्माण झाल्या. त्यानंतर फ्रेंच, की आपण टप्प्यान बघत आहोत. पोर्तुगीज बघितले, ब्रिटिश बघितले, डच बघितले आणि या युरोपियनपैकी आता फ्रेंच आपण बघायचं आहे की या 4 देशी लोकांनी भारतात आपला व्यापार वाढवला, वसाहती निर्माण केल्या. यात फ्रेंच, तर या फ्रेंच सर्वांच्या उशीर आले. पोर्तुगीज 1498 आले, ब्रिटिश 31 डिसेंबर 1600, त्यानंतर डच 1602 आणि फ्रेंच हे 1664 भारतात आले. हे सर्वांच्याच पाठीमागून फ्रेंच आले. इथं आल्यानंतर त्या फ्रान्सचा अर्थमंत्री कोल्बेर त्याच्या पुढाकाराने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. बघा, आपल्याला या ठिकाणी सगळ्या या देशांच्या कंपनी नावं माहीत पाहिजेत. इंग्रजांची ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, त्याप्रमाणेच फ्रेंचांची फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, तसेच डचांची युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी. तर अशा प्रकारे कंपनी आपल्याला नावं माहीत पाहिजेत, कोणत्या देशाची कुठली कंपनी. तर अशा प्रकारे या फ्रेंचांचा जो अर्थमंत्री होता कोल्बेर, या कोल्बेरच्या पुढाकारानं फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापना केली आणि या कंपनीला फ्रेंचांचा राजा 14वा लुई, फ्रेंच राजा 14वा लुई यानं या पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याचा त्यांना परवानगी दिला. त्याचबरोबर इतर देशाप्रमाणे व्यापार करणे, त्यानंतर आपल्या वसाहतींच्या संरक्षणाकरता कायदे करणे, नोकर नेमणे, त्यांना शिक्षा करणे, याचबरोबर भारतातील किंवा युरोपियन देशांची युद्ध करणे, तह करणे, हे सगळे अधिकार दिले. आणि या सगळ्या अधिकारानुसार हे फ्रेंचांची कंपनी भारतात आली. आल्यानंतर त्यांनी काय केलं की सुरुवातीला की 1666 मध्ये औरंगजेब बादशाहकडून सुरत या ठिकाणी वखार निर्माण करण्याची किंवा वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली. आणि त्यानुसार 1668 मध्ये त्यांना मुघल बादशाह औरंगजेबाने परवानगी दिली आणि 1668 पासून त्यांनी सुरत या ठिकाणी आपला वखार निर्माण केली. त्याचबरोबर इतर ठिकाणी वखार निर्माण केल्या आणि हळूहळू त्यांनी व्यापारात प्रगती करायला सुरुवात केली. या फ्रेंचांच्या पूर्व पश्चिम किनाऱ्यावर अशा वखारी होत्या. त्यातली सर्वातली त्यांची महत्वाचं ठिकाण म्हणजे पॉंडिचेरी, पुदुच्चेरी त्याला म्हटले. तर पॉंडिचेरी ही फ्रेंचांची सर्वात महत्वाची वखार. त्यानंतर त्यांनी पूर्वेला पश्चिमेला अनेक वखारे निर्माण केल्या, अगदी कलकत्त्यापर्यंत, इकडे पूर्व किनाऱ्यावर, इकडे सुद्धा राजापूर, सुरत, म्हणजे अशा प्रकारे त्यांनी पूर्व पश्चिमेला अनेक वखारे स्थापन केल्या. तरी पॉंडिचेरी ही मुख्य. त्यानंतर मच्छलीपट्टम असेल, काशिम बाजार असेल, बालासोर, राजापूर, कारिकाल, माहे असे वेगवेगळे त्यांनी किनारपट्टीवर आपल्या वखार निर्माण केल्या. येथील पॉंडिचेरी ही महत्वाची वखार. आता तसं पाहायला गेलं तर फ्रेंच हे सर्वांच्यात उशीर आले आणि उशीर आल्यानंतर त्यांनी भारतात जास्त प्रगती करायला सुरुवात केली. त्यामुळे इतर युरोपियन लोकांना, विशेष करून ब्रिटिशांनाही आवडलं नाही. त्यामुळे या ठिकाणी ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यात भारतात संघर्ष निर्माण व्हायला सुरुवात झाली. आणि त्याला एक कारण घडलं. काय कारण घडलं तर पॉंडिचेरी ही वखार होती. आता पॉंडिचेरी ह्या वखारीजवळच कर्नाटकचा नवाब ही सत्ता होती आणि हा कर्नाटकच्या नवाबाच्या सत्तेचा हा भाग मोडत होता. आणि या कर्नाटकच्या नवाब याच्या मृत्यूनंतर तेथील सत्तेमध्ये त्यांच्या वारसात संघर्ष सुरू झाला आणि या संघर्षात सुरुवातीला फ्रेंचांनी लक्ष घातलं. मग इंग्रजांनी म्हटलं की आता हे फ्रेंचांनी जर आघाडी मिळवली आणि त्यात त्यांना यश आलं तर भारतात फ्रेंचांची सत्ता वाढणार, आपली कमी होणार. हे धूर्त इंग्रजांना लक्षात आलं. त्यामुळे इंग्रजांनी सुद्धा
या संघर्षात किंवा या युद्धात आपण उडी घेतली आणि त्यांनी सुद्धा कर्नाटकचा दुसरा वारसदार पकडला आणि त्याला म्हणजे तुला आम्ही नवाब बनवतो. म्हणजे कर्नाटकच्या नवाबावरून फ्रेंच आणि इंग्रज यांच्या संघर्ष निर्माण झाला आणि या संघर्षातून 1744 ते 63 मध्ये अशी 3 युद्ध झाली इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये. या नवाबा सत्तेवरून युद्ध झाली की नवाब आपल्याबद्दल कोण बनवायचा आणि हे 3 युद्ध झाली. यालाच काय म्हणलंय की कर्नाटकातील युद्ध म्हटले की या कर्नाटकच्या नवाब पदावरून फ्रेंच आणि इंग्रज यांच्या जी 3 युद्ध झाली या 3 युद्धांना कर्नाटकातील युद्ध म्हटले. आणि या युद्धात फ्रेंचांचा पराभव झाला आणि इंग्रजांनी विजय मिळवला. कारण इंग्रजांच्याकडे आधुनिक शस्त्र होती म्हणा किंवा त्यांच्याकडे सैन्यबळ जास्त होतं, तसंच इंग्रजांची धोरण आक्रमक होती आणि त्यामुळे इंग्रजांनी या युद्धात फ्रेंचांचा पराभव केला आणि या नवाबाला आपल्या वतीने बसवलं. त्यामुळे आपोआपच फ्रेंचांची सत्ता ही दुबळी झाली आणि त्यामुळे फ्रेंचांना फक्त पॉंडिचेरी या ठिकाणीच आपला वसाहत निर्माण करून त्या ठिकाणी त्यांनी व्यापार केला. म्हणजे ह्या इंग्रजांनी बघा धूर्तपणे त्यांनी डचांचा पराभव केला, फ्रेंचांचा पराभव केला, तिकडे पोर्तुगीजांचा पराभव केला. तेथील भारतातील जे काही राजे होते ते सत्ताधीश होते त्यांचाही एका करत पराभव केला. असा पराभव करत इंग्रजांनी या सर्वांचा पराभव करून भारतात आपली सत्ता स्थापनेकडे वाटचाल केली. तर हे बघत असताना आपण की या ठिकाणी फ्रेंचांचा पराभव झाला तेव्हा फ्रेंचांची शक्ती स्थिर झाली आणि त्यानंतर इंग्रजांनी भारतात आपली सत्ता निर्माण करायची. त्यांना फक्त एका सत्तेचा भारतात विरोध झाला ते म्हणजे मराठी सत्ता. मग या इंग्रज आणि मराठे यांच्यात संघर्ष कसा निर्माण झाला आणि त्यातून इंग्रजांनी कसा विजय मिळवला आणि मराठ्यांनी त्यांना कशा प्रकारे प्रत्येक वेळा पराभव करून रोखून धरलं आणि जवळजवळ 1818 पर्यंत मराठ्यांनी इंग्रजांची झुंज दिली. याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांपासून झाली. म्हणजे 1650, 60, 70 नंतर 1800 पर्यंत मराठ्यांनी इंग्रजांना थोपवून धरलं भारतात. तर त्याचा वृत्तांत आपण या पुढच्या प्रकरणात पाहायचा आहे की मराठे आणि वसाहतवाद. तर या ठिकाणी आपण या इंग्रजांशी संघर्ष कसा केला हे पाहायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हे 4 देश युरोपातील त्यांनी भारतात वसाहती कशा निर्माण केल्या ह्याचा आपण इतिहास पाहिला. तर या ठिकाणी 4 देशांचा वसाहतवाद कसा होता तर या ठिकाणी आपण याचा अभ्यास करायचा आणि त्या स्वाध्याय सोडून त्या नोट्स तयार करायच्या आहेत आपल्याला. आणि आपण आता थांबूया आणि पुढच्या तासात आपण की मराठे आणि वसाहतवाद यांचा आपण अभ्यास पुढच्या वेळी बघायचा आहे. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.